पक्षीला ठाव स्मशानीचा, प्रेतात रूपांतर झालं रे झालं की पाहुण्या राहुण्यांना निरोप करत असतात. येतात माणसं, इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे आप्तेष्ट. पिशून हा शब्द वापरला महाराजांनी. हे सुद्धा येत असतात. ही सगळी जमा झाल्याच्या नंतर ज्याचं त्याचं प्रेम आहे ती व्यक्ती त्या व्यक्तीसाठी अंतःकरण भरून डोळ्यातनं पाणी निघत असतं. मी मगाशी शब्द वापरला, सज्जनांनो, या विश्वात एखाद्यानं आपल्यासाठी चांगलं बोलावं हा शब्द तराजूत मोजता येणारा शब्द नाही. एक कीर्तनकार आहे मी, पण श्रद्धा आमचे बाबा यायचे, त्यांचा सुपुत्र आहे. एक भावनिकता, सात्विकता, तात्विकता, आनंद वाटायचा, गोडवा वाटायचा आणि तोंडावून हात फिरवायचे. ही एक भावना आहे, श्रद्धा आहे. एक अंतःकरणातून खळखळ वाहणारा तो एक प्रेमाचा झरा आहे. तसं प्रेम करणारी माणसं सगळी जमा होतात आणि रडत असतात. मग नाती असतात, कोण नात्यातली लोक असते ती सगळी रडतात, पण रडता रडता सगळं साहित्य तयार करतात. हा निसर्गाचा नियम आहे. रडता रडताच भावकीतली व्यक्ती एखादी विचारी ती काओ सरपणाचा काय मिळे, आपल्या पर्सात लाकडं पडलेले ते कापा, नाही तर आमक्याला सांगितलंय 4 टनून 5-7 क्विंटल सरपण घेऊन या. हे सगळं रडता रडताच असतं किशनराव, सगळं रडता रडता. रडता रडताच गाडगं काढतेत, रडता रडताच गाडगही काढतेत. रडता रडता वटीला द्यायचे दाणे काढतात. रडता रडता ओवाळायचा दिवा मुटका तयार करतात. रडता रडता वात तयार करतात. रडता रडता तेल टाकतात. रडता रडताच पाणी तापवल्या जाते. रडता रडता पाणी आंघोळीला काढल्या जाते. रडत रडत आंघोळ घातल्या जाती. रडत रडत नवे कपडे अंगावर टाकल्या जातात. रडत रडत त्याला ओवाळल्या जाते. रडत रडत खांद्यावर घेतल्या जाते. इतकी माणसं श्रद्धेने रडतात, पण शेवटी त्याला घरातून बाहेर काढतात. काढा काढा म्हणती स्वजन आणि गोत्र ऐसा करीती विचार. सगळ्या जणांनी विचार केला, काय काढा काढा म्हणती याचा झाला भूमिवार. कारण सर्वांना ज्ञान आहे, आपण ज्या व्यक्तीसाठी रडतो ती व्यक्ती घरात जास्त ठेवल्यावर त्याची दुर्गंधी येणार, त्याचा वास येणार, आणि तो वास घरातल्या लोकांना फार ठरणार. याच्याकरता बाहेर काढा म्हणतात. हा निसर्गाचा नियम आहे. ज्या वेळेला मशानात हे प्रेत नेलं जातं त्यावेळेला त्याला काष्टाच्या शेवर टाकलं जातं. ह्या शेवर ज्या वेळेला ते प्रेत आरूढ केल्या जातं, विधीनुसार त्याच्या नियमामध्ये त्या सगळ्या चौकटी अर्जून त्याला एक भडाग्नी नावाचा अग्नी देतात.
पण प्रेत मात्र मशानातच न्यावं लागतं. शंका असेल काही माणसांना, माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे, असू द्या ना, किती पण, किती मोठी संपत्ती असू द्या. एखाद्या माणसाकडे 100 बंगले असू द्या, पण विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून एकाही मुलानी, एकाही नातवानी, एकाही भावानी, एकाही चुलत्यानी, एकाही आजोबानी आपल्या घरात गेलेली व्यक्ती आपल्या छतावर मात्र जाळलेली नाही, जाळू शकत नाहीत. का? लक्ष्याला ठाव स्मशानीचा. भगवान शिवजींच्या दरबारात येत आपण. माझ्या भगवान शिवजींचं एक गोडसं चरित्र आहे. माझ्या शिवजीवर अतूट श्रद्धा असणारी एक व्यक्ती, इतकी श्रद्धा त्या व्यक्तीचा एक नियम होता, रोज भगवान शिवशंकराला चिताभस्म अर्पण करायचं. चिताभस्म अर्पण करण्यासाठी माणूस मरणं गरजेचं आहे. मेलेल्या माणसाच्या जाळलेल्या राखेला चिताभस्म म्हणतात. नियम करणं सोपं आहे, पण माणसं मरणं गरजेची, माणूस मेला पाहिजे. एखाद्या वेळेस आपल्या परिसरात 2-4 खेड्यात जर माणूसच नाही गेला तर तू कुठं जाणार आहेस? आणि जरी एखादा मृत्यू पावला तर त्यानं ती राग घेऊ दिली पाहिजे तुम्हाला. तो जर म्हणला माझी रामच्या नातेवाईकाची राग आहे ही नाही घ्यायची, मग काय चालतंय तुमचं? मला सांगा बरं, काय चालणार आहे तुमचं? मग आपले नियम कसे कडील जातील? पण त्या व्यक्तीचा गेला. रोज सकाळी स्नान झालं, त्या पवित्र पापनाशिनीचं स्नान करायचं. त्या स्थळाला दिव्य अशी तेजस्वी गंगा आहे, तिथं स्नान करायचं. आणि सोबतच एक खापराची वाटी घेऊन जायचे. ती वाटी रोजची रोज गंगेच्या पात्रात धुवायची. येताना मशानभूमीमधून मुठभर राख त्या पात्रात घ्यायची आणि घरी यायचं. घरी आल्याबरोबर दारात तुळशी वृंदावन आहे मोठं. भगवान शिवशंकर हे विश्वाचं दैवत आहे, कोणाच्या बापाची जहागिरी नाही. ती कोण्या व्यक्तीची एकट्याची जहागिरी नाही, विश्वाचं दैवत आहे, विश्वाचं. कोणता भर म्हणते देवाला? विश्वंभर. त्याचं नावच आहे विश्वंभर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. विश्वंभर आहे, विश्वंभर. या विश्वात व्यापून भरलेला जगाचा मालक येतो. आणि त्याच्या पूजेसाठी काय असं आगळं वेगळं सायास करायची गरज नाही. इतकी सोपी पूजा या विश्वंभराची, इतकी सोप्या. 700 वर्षापूर्वी, आता कोणी सांगत असेल, आपल्या लोकांना काय असतं माहिती का? घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांगनीट, जवळच आवडत नसते. एका माणसाची तर कुंटलानं पैसे, पण दात घासीत दुसऱ्याच्या दारात जाई आणि त्यानं चहा प्यायला म्हणलं चहा पी. हे बँकेत कोटीन धोत्राला गाठी असे भिकार चोट असतात ना. काही काही भिकारी परवडे, भिकारी किती पण परवडते, भिकार चोट परवडत नसते. भिकारी काय पोटापुरतं मागतो निघून जातो, पण भिकार चोट इतके नालायक असतात, ते स्वप्नात पण येऊ नये भिकार चोट. असे काही भिकार चोट आपल्यांना मानित नसतात. एखाद्या नवीन व्यक्तीनं सांगितलं की त्याचं लय मानतात. 700 वर्षापूर्वी पूजा सांगितली, किती सोपी पूजा आहे. एक कपसा पाणी, एक बिलवत, एक कपसा पाणी, एक बिलवत, एक कपसा पाणी,
नामदेवराय देवाचा अंतकरण होते नामदेवराय. नामदेवराय देवाला किती आवडत होते तीर्थावळीच्या अभंग वाचा लक्षात येईल तुमच्या. नामदेवराय ज्या वेळेला बापू ज्ञानोबारायच्या सोबत यात्रेकरता जातात त्यावेळेला वाट लावताना जगाचा बाप रडत होता, पंढरपुरातला मालक रडत होता आणि कडकडाटून मिठी मारली ज्ञानोबारायच्या गळ्याला. ज्ञानदेवा माझा नाम सांभाळा बरं, नाम सांभाळा माझा. म्हणजे ज्ञानोबारायच्या सोबत काढून दिलंय. सामान्य ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे, योग्याची माऊली, विश्वातला एक आगळा वेगळा योगी. ज्ञानोबाराय सारखा योगी होणं शिल्लक नाही. होतील योगी पण ज्ञानोबाराय सारखा नाही. अशा योग्यासोबत नामदेवराय जात असताना तरी जगाच्या मालकानं उक्साबुक्सी रडावं आणि नामदेवरायला सांभाळा म्हणावं. आरुष साबणे नामा माझे वेडे, आरुष साबणे नामा माझे वेडे, पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारायला बोलतात. आरुष साबडे नामा माझे वेडे, मार्गी मागे पुढे सांभाळा. ज्ञानदेवा मार्गी मागे पुढे सांभाळावे, रस्त्यानं चालता चालता सांभाळा. एखाद्या आईनं पंढरपूरला एखादं लेकरू कोणाच्या सोबत पाठवावा, तिने सांगावा दादा नाना अण्णा सांभाळून न्या बरं. ते कुठं गेलेलं नाही, ते गेलेलं नाही कुठं. इतकं जगाच्या मालकानं नामदेवरायशी बोलावं. आणि त्या नामदेवरायनं 700 वर्षापूर्वी माझ्या देवादिदेव विश्वंभर भगवान शिवशंकराची पूजा सांगितली. एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक बिल्वदळ एक पसा पाणी. अत्यंत सोपं, बहु सोपं. नुसतं सोपं नाही म्हणले, पूजन केवळ सोपे बहु. बहु हा शब्द फार मोठा व्यापक शब्द आहे. म्हणजे इतकं मोठं सोपं आहे, साधं सोपं नाही, फार मोठं सोपं. सोप्यातलं सोपं. काय लागतं त्याला? पसाभर पाणी एक बिल्वदळ. अशा विश्वंभराची पूजा करण्याचा मानस एका व्यक्तीचा ठरला. लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगतोय. आणि मग रोज स्नान झालं की तुळशी वृंदावनापाशी ती खापराची कटोरी, ती वाटी, आपण त्याला झाकणे म्हणतो. आता काळ ह्या टपराचा जास्त आल्यामुळं झाकण्याचा काळ संपला. नाही तर वरणाच्या गाडग्यावर झाकायला झाकणीच होती. वरण शिजवायला सुद्धा झाकण्याच होत्या. मोठ्या घरी गेलोत बापू आपण मागच्या 1.5 महिन्यापूर्वी, ज्याचा बंगला 6 कोटीचा होता. ते काय आपला पाहुणा नाही, काय आपण विचारलं बी नाही. जात कशाला विचारायची, काय घेणे आपल्याला त्याच्यावर. तर 6 कोटीच्या बंगल्यात गॅसवर मातीच्या गाडग्यात वरण शिजत होतं. 6 कोटीचा बंगला. म्हणजे माणसं जुन्यावर आले. हा सुधारित काळ झाला टपराचा. त्याच्यामुळं माणसांना थोडस, मध्यंतरी बायका सुद्धा शहाणपणा करू लागल्या. करतात शहाणपणा, जरसे पैसे आले सुगडे तांब्याचे घेऊ लागल्या. एक बाई म्हणली तांब्याचे सुगडे घेतले. म्हणलं तुझ्या बापाची जहागिरी आहे का?
संक्रांतीच्या दिवशी तांब्याचे सुगडे कसे घेता येतील तुला? पुराण सांगते मातीच्या सुगड्याला महत्व आहे. तू सोन्याची करशील पण तुझ्या मालकाचं आयुष्य कमी होईल हे ध्यानात ठेव. विठाला विठाला विठाला. मोठ्या लोकांनी अधिकारी लोकांनी सुरू केलेल्या परंपरा हे शास्त्र पुराण वेद वाचून केलेल्या परंपरा असतात. आणि जरा जुरा पैसे आल्या टाचा उचलून पंजाव चालणारे जे भंगिरे असतात का हे पानछट परंपरा सुरू करतात. या नालायकांच्या परंपरा आपण मानायच्या नाही. विठाला विठाला विठाला. खापराची वाटी होती ती. माझ्या लहानपणी तिळगुळ सुद्धा झाकणीतलाच वाटीत होते. आजही शहाण्याबाईनं संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ जे वाण द्यायच्या दिवशी वाटतात का, असतील तुझ्या इथं पैसे असतील तर सोन्याचा तवा कर ना, खुरपे सोन्याचे कर, फारोळे सोन्याचे कर, पण तिळगुळ वाटायला मात्र झाकणी खापराची असावी. त्याच्यात सत्व आहे त्या खापरात. त्या भट्टीत त्या आव्यात भाजलेल्या मातीतून जो तिळाचं आणि गुळाचं मिश्रण त्याला लागल्याच्या नंतर त्याच्यातून जे तत्व मिळते ते तुम्हाला बाजारात विकत भेटत नाही. माणसं आजारी पडत नव्हते, सात्विक खात होते. फार काही बदल करा म्हणत नाही, पण थोडे थोडे बदल जुन्यातले राहू द्या. नवे करून ये जुने सांभाळावे जगत्याने, सांभाळावे नवे करू नये जुने सांभाळावे ज्याचे त्याने. सून किती शिकलेली असेल तर सासू मरायच्या आधी सासू कशी होईल ती? होईन सासू तिच्या पोराचं लग्न झालं, पण सासू सासूच असेल ना. असं नव पण जुन्याच्या जागेवर बसवायचं नाही. आता एखादा म्हणेल हे मंदिर मी 5 कोटीचं इकडं बांधतो, या इथं बांधतो, बांध, पण मूर्ती हीच लागल. त्या मंदिरात जर दुसरी मूर्ती बसली तर ज्याला आपल्या संप्रदायाशी प्रेम आहे त्या देवाच्या पाया पडन. ती मूर्ती वाईट नाही, ती पिंड वाईट नाही, पण मान ह्याच पिंडीला राहील. आज पंढरपुरात जर एखादा माणूस म्हणला मला 500 कोटीचं मंदिर करायचंय पण दुसरा पांडुरंग, तर कोणी जाईल का दर्शनाला? जातील ना बघायला 500 कोटी कशीच खर्च केले असतील, जातील ना. या माणसं कुठं मरत येत, या उता आलाय. कारण ते एखाद्या अशा शेणात कशा आळ्या असतात, पिवळ्या असतात शेणातल्या आळ्या, वळवळ वळवळ करतात गौरी वाळूस, तर तसे माणसं आळ्यावानी वळवळ करतात ना, कुठं बी करतात. ते जाते, जाऊन याचा विषय नाही, पण सांभाळावं जुनच लागल. खापराची होती याच्यावरून सुचलं ते ना दे पाणी देता देता गवत उपटायचा. सरकत माणूस थोडस बाजूला आणि त्याच्यात ती राख आणून तुळशी पुढं ठेवायची आणि मग आतमध्ये मंदिर होतं. देवाला पाणी घालायचं, स्नान घालायचं, पुसायचं देवाला, आणि मग बायकोला आवाज द्यायचा, लक्ष्मी. तिचं नाव विशिष्ट प्रकारचं होतं. ए लक्ष्मी. जी मालक म्हणायची, जी भस्म घेऊन ये. आणि मग तिनं ती खापराची भस्माची वाटी पात्र मालकाच्या पुढे नेऊन टाकायचं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगते. ते पात्र ठेवल्याच्या नंतर मग ते चिता भस्म लावायचं.
मग तिनं लागलीच नैवेद्य आणून द्यायचा आणि मग आरती वगैरे व्हायची, पुढच्या कामाला तो निघून जायचा. पण कर्मनो गहनो गती, एक दिवस असा आला की त्या गावात माणूसच मेला नाही. त्याला आदल्या दिवशी मरावं लागेल ना माणूस. आदल्या दिवशी मेला तर मग उद्या त्याची राग घेता येते. पण माणूसच मेला नाही कोणी, काय करावं. पण त्यानं काय असं कोणाला सांगितलं नाही, काय नाही. ते म्हणलं जाऊ द्या गड्या, आता माणूसच मेला नाही तर आपण करावं काय. त्यानं रिकामीच वाटी तुळशी वृंदावनापाशी टेकून दिली. नित्य नेमाप्रमाणे पूजा टपली. पूजा टपल्याच्या नंतर आवाज दिला, लक्ष्मी. जी शब्द, जी नका का म्हणी जाऊ, पण सोयीस बोल. जनावराला बोललं पाहिजे सोयीस. काय महादेवाला बेल वाहून कळशाईनं पाणी घालून जर नवऱ्याला नीट बोलत नसेल तर काय उपयोग आहे. भजन म्हणीत असेल, गाथा म्हणीत असेल, हरिपाठ म्हणीत असेल, एखाद्या वेळेस काकडा म्हणीत असेल, नवऱ्याला नीट बोलत नसेल तर काय नाही. महादेवाच्या गोळ्या थोड्या संपल्यात हिला मानायला. हा, घरातल्या लोकायला न मानणाऱ्या बाईनं देवाच्या अंगावर फुलं टाकणं म्हणजे दगड टाकल्यासारखं. येती तैसे दगडावरी मंत्र पुष्प देवाश्री. हे बेल फुल वाहिलं म्हणजे देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप. वागणं गरजेचं आहे. वागण्याला किंमत असते, देखाव्याला वागणं महत्वाचं. असं ही जुनी लोक देवदेव कमी करत होते पण वागत चांगलं होते. घरात एखाद्या व्यक्तीला दारात कोणी जर भिकारी आला असेल, पैसे नव्हते काळात त्या, मला वाटतंय 50 वर्षापूर्वी किशन काका कुठून पैसे आले त्या म्हातारीजवळ, कोणाकडेच नव्हते. आणि ज्याच्याकडे होते ते दररोजच उघडीत नव्हते. ते का इतके शिस्तीत होते का, तेन ऊसातले डुकर सारखेच असे मस्ताडेलेच होते. ते असे फोम फोमच करीत होते. ते कशाचे उघडीत होते घर. विठाला विठाला अशा ह्या जुन्या म्हाताऱ्या होत्या 5-50 वर्षापूर्वी. मला वाटतं जेवऱ्या पण लय मोठ्या नव्हत्या, पण अर्धी कोर भाकरी भिकाऱ्याला देत होत्या. म्हणजे ह्या महादेवाला आवडणाऱ्या म्हाताऱ्या होत्या. अशा जुन्या 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 अत्यंत सात्विक सदाचारी माणसं देवाला आवडत असतात. हे मंजुळा जाईन माय तिकडे माई करतोय. विठाला विठाला जी शब्द वापरला, भस्म घेऊन ये, एक शब्द आलता, पण वाटीत पाहिलं तर भस्म नाही. काय करावं, रिकामी वाटी कशी घेऊन जा. दुसरा आवाज आला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. पुराणात नाव येणं इतकं सोपं आहे. हे बैजूबाईचा डोंगर इतका काय, एवढं जरी सोनं वाटलं तरी पुराणात नाव येत नाही. पुराणात नाव येण्यासाठी वागावत चांगलं लागतंय. हो, अशा देखाव्यानं यानं त्यानं येत नाही, काय नाही. हो, आता ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात काही अन्नदान करतेत ना, बोर्ड लावू लावू. पण पुराणात नाव का येऊ देत नाहीत ज्ञानोबराय. यानं केलेलं अन्नदान पैसे कुठून आणले ते तपासते. हो, ते पैसे सात्विक लागते ना, है का नाही. 1000चे घेतो चाठणच्या जत्राला, 1000चे 1900, आणि त्यानं काही अन्नदान दिलं
तर मग कसं ते कसे ज्ञानोबा आहे कसे काय म्हणतील याला? येऊ नये आईसे दान ज्याचे धन अभिलाषी, ज्याचे धन अभिलाषी, ज्याचे धन घेऊ नये आईसे त्याचे धन अभिलाषी, ते तुम्हाला पोसत नसते. एका राजाने चोरी करून चालले, राजा इतका बदमाश होता त्यानं चोरच आणले, त्याच्या नगरीतून चालले चोरच आणले त्यानं चोरच. राजानं चोर दुसऱ्याचं लुटून चालले तुमचं आमचं शामराव नाना, आणि राजानं चोरायला लुटलं. किती नंबरचा राजा चोराचा वय पिंपळगावच्या अन्न. आणि चोर घेऊन लावू लागले तांदूळ, तो पैशाच्या चोऱ्या नव्हत्या. आव हुरडा असं बीड ही ज्वारी झाली म्हणली की चोरून नेत पुढून नेत होते. दुसऱ्या दिवशी गेले काय नाही म्हणले, आता ज्वारी पाडायचंच काम आहे, ते बी डांब्यातली कणस. मग तांदळाची थप्पी लावली आणि एक त्या काळातला बापू तात्विक सात्विक महात्मा राजाची इथं जेवायला आला आणि त्यानं तो भात खाल्ला. आता महाराजाला लोक पाहुण्याची कॅटेगरी बघून मधात नेतात. कॅटेगरी शब्द इंग्रजी आहे ना, आपल्या शब्दात सांगतो लायकी. पाहुणा रक्ताच्या नात्यातला आहे, पण त्याची लायकी नसेल ना तर त्याला तिकडं जोत्यावच्या आपाजीत येत. आणि लय हलकट असेल तर बैठकीत बशीत येत, पण चुलीकडे नेत नाहीत. त्याची लायकी नसतील त्या भडव्याची. पाहुण्याला तुम्ही ओळखीता, महाराज काय ओळख येणार आहेत तुम्हाला? महाराजाला आतमध्ये नेत असतात लोक, महाराज ओळखू आली पाहिजे. हो बा, महाराज ओळखीण्यात चुकला की पिढ्याने पिढ्या बरबाद होतात. त्याच्याकरता गुरु पाणी चाळून प्यावा आणि गुरु तपासून करा. अंगा पिंडानं जाड आहे, गाडी त्याची खापकी आहे, काय चिरून लोणचं घालायचं काय भाडव्याचं? हा, लोणचं घालायचं का? अंगा पिंडानं जाड आहे, काय करायचं तसा तो नालायक? त्याचं वागणं चांगलं असलं पाहिजे. हो, महाराज असा असावा की पुढे आल्यावर माणसाला भेव नाही वाटावा. महाराज पुढे आला की भेव वाटतो, काय मागू तू बापा. हो, 5 फुटाचं बुक त्याच्या हातातच. हो, असे महाराज दिसले की माणसं बायकोल म्हणते बाजाराला गेले म्हण, ते बाजाराला गेले आणि बुट घरीच आहेत, आज ते मयात चपला घालून गेले. अशा येडगळ महाराजापेक्षा भिकारी किती बरा. भिकार चोट परवडा मग त्याच्यापेक्षा. विठाला सात्विक माणसं होते. आम्ही एका किराणा दुकानाहून किराणा आणत होतो. मी नाही गेलो कधी, किशन काकाला माहिती आहे. जाणारी व्यक्ती आमची दुसरीच असायची. त्या दुकानदाराच्या लक्षात आलं हे लय फिरत आहे, याच्या काही ध्यानात नसेल. असा चालू होता दुकानदार, तो चालू होता. आणि मग ते पण आपल्याला भेव कसं, आपलं बरं चाललंय, आपल्याला कोणी म्हणून येतो याकडे 10 रुपये राहिले म्हणून मी चिठ्ठी सांभाळून ठेवत होतो. आणि किराणा आणणाऱ्याकडे चिठ्ठी देऊन त्याच्याकडे ती चिठ्ठीचे पैसे द्यायचे आणि त्याची सहीन खाली या तारखेला आली आणि जमा झाली. त्या चिठ्ठ्या आपलं ठेवायचो एका जागेवर. आमच्या 2-3 चिठ्ठ्याचा घोळ झाला. घोळ काय लय मोठा नव्हता, 19,000चा होता. पण ते आम्हाला काही ताण नाही ना, आम्हाला येतेत ना असे. त्याच्यामुळे 19,000 तुमचे रानातले गेले म्हणजे लय अवघड झालं ना. आमचं काय देवीचं तेल देवीला आणि भोत्या आला घाईला, हे लोक देतात ना आम्हाला. त्याच्यामुळे असं काय असं ताण काय वाटलं नाही. आणि मग ते म्हणले आपल्याकडे इतके रुपये राहिले. तर मी म्हणलं बरं राहू द्या, द्या नेऊन द्या, फक्त त्याच्या दुकानावर जाऊ नका.
पुन्हा नाही गेलं पाहिजे. जो मालक आदलीचं बूड खालून ठोकून ज्वारी देतो का, आशाच्या इथं रोजान नाही गेलं पाहिजे. इकून आदली हाणतेत ना, इकून खालून. हो, म्हणजे 16 पायल्याची 14 पायल्या भरती. अशा भडव्या मालकाची इथं काम नाही केलं पाहिजे. मी नाही सांगत, श्रुती सांगते, शास्त्र सांगते. मग ते बंद केलं तर फोन आला, काय महाराज तुम्ही आमच्याकडे येईन? काय नाही म्हणलं, आम्हाला काय आता परिस्थिती नाजूक आहे, आम्ही लय किराणा खाईच नाही. आपलं घरच्या डाळी दुळी होता, आपलं गावरान भेंडर आले की त्याच्या भेंडराची आमटी कर, तुरीच्या शेंगाचं खळबट कर, गवारीच्या शेंगा आम्ही वाळू वाळू ठेवल्यात म्हणलं, आणि मीठ एकदाच घेऊन ठेवलंय म्हणलं, त्याच्यामुळं आम्ही काय आणि तेलाच्या नादी लागलं. त्याला कळून चुकलो बाबा, ते काय हिसाबात. म्हणलं हिसाबाचा काय प्रश्नच नाही, हिसाबाचं काय बाहेर पावत्या. हो, त्यानं ते 19,000 दिले, पाया पडान म्हणलं कोणाला सांगू नको. हो, अशा दुकानदाराला JCBनं चंद्रभागेत खडा खाणला आणि त्याच्यात पुरलं तरी त्या भडव्याला मोक्ष नाही मिळणार. विठाला मला एक म्हणायचं, पुराणात नाव येत नाही कोणाचं, पण वागणं गरजेचं असते. वागणं. आमचे लोक 4-2 हजार दिल्यावर कोणाचं नाव घेते? मग आमच्या लोकांनी नाव घेतलं म्हणजे पुढचा लय मोठा होत असतो काय? हे 4 टनच्या फाट्यावर पाकिट पोळलं की शिव्या देतून, ते फक्त कीर्तनात नाव घेतोय, पुढे गेलं की तो शिव्या देत असतोय. मग अशा भडव्यानं नाव घेतलं म्हणजे माणूस मोठा होत असतो का? नाव अंतकरणातून निघलं पाहिजे. विठाला आणि मला तरी वाटतंय आमच्या लोकांनी कोणालाही चोंबाळू नये. एक ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करुण रासू. अशा सात्विक सदाचारी लोकांचं वर्णन करणं, अशा म्हाताऱ्याचं कीर्तन करायला पण पुण्य लागते, पण पांचटायचं वर्णन नाही करायचं. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती, माझी परिसावी विनंती. पाय धरले पाय, नका करू हलकटायची स्तुती. आणि एखाद्या नालायकानं दिलेले पैसे तुम्हाला पचू द्याचे का न पचू द्याचे, हे मंदिरातल्या मालकाच्या हातात आहेत, त्याच्या हातात आहेत. इथून जर एखाद्यानं मला 1 कोटी रुपये, मी येरी म्हणायलो, मला चाहत नका पाजू, 1 कोटी रुपये जर दिले आणि जातानाच जर अटॅक येऊन मी मेलो तर काय करायचे ते पैसे? मला सांगा बरं तुम्ही. पचू द्याचे का न पचू द्याचे त्याच्या हातात आहे. कशाला भंगाऱ्याला सावडून कमीता? विठाला विठाला दोन आवाज आले, 2 लक्ष्मी इथपर्यंत आलतो ना, 2 आवाज आले. आणि बाईच्या लक्षात आलं, 3रा आवाज आल्याच्या नंतर आपण जर नाही भस्म दिलं तर नवऱ्याची आज्ञा मोडण्याचं पाप लागते, आपल्या पतीची आज्ञा उल्लंघन केल्याचं पाप लागते. मग 3रा आवाज यायच्या अगोदरच बाईनं जोहार करून घेतलं. तुळशी वृंदावनात दारात शरीराचं जोहार केलं, आवाज दिला, लक्ष्मी. आता भावनेच्या आरी गेलेल्या माणसाला माहीतच नाही, आज भस्मत नाही तर ही कशी देईन माहित. पण भावना मंदिरात रोजचं पडिले वळण, इंद्रिया सकाळ रोजचं वळण पडलं होतं, आवाज दिल्याबरोबर भस्म घेऊन येत होती. आज 3रा आवाज आला तरी येत नाही, याच्या लक्षात नाही आज काल कोणी मेलच नव्हतं.
वृत्ती नाही पावलं याच्याकरता भस्म नाही. मग थोडासा राग आला ना, असं मागे फिरून पाहिलं तर धूर दिसला. धूर दिसला. बाहेर आले तर तुळशी वृंदावनापाशी राखेचा ढिगल होता. महाराज ज्याची बायको इतकी अधिकारी असेल, नवरा पण अधिकारीचा असेल ना, काय अधिकार असेल? वंजळ घातली राखात. वंजळ घातली आणि वंजळ घातल्याबरोबर ती राख अशी भरून घेतली आणि मंदिरातल्या भगवान शिवजीच्या लिंगावरती चिताभस्म टाकलं. वंजळीत बांगडी आली. ती बांगडी आली. आदरणीय विजयानंद महाराज सुपेकर महाराजांचा एक दृष्टांत मी ऐकला. हे बस रे बस. एक अधिकारी महात्मा आहे, वयस्कर आहेत ते. सद्गुरु विजयानंद महाराज सुपेकर यांचा एक दृष्टांत ऐकला. अधिकारी व्यक्ती आहेत, चांगल्या माणसांचं ऐकलं पाहिजे. कीर्तन सुद्धा सात्विक लोकांचे ऐक जा, देव तुमचं चांगलं करेल. हरिदासा मुखे हरिकथा हरिदासा मुखे हरी कथा कीर्तन. किमान तो वारीला जाणारा असावा, त्यानं संप्रदायाचे नियम पाळणारा असावा, त्याच्या मुखारविंदातून कथा ऐकायची. विशेष पुण्य, विशेष पुण्य. परवाला एक जण प्रवचन करू लागला ज्ञानेश्वरीवर. जरा शिकलेलं होतं, नोकरी वालं होतं, पगार होता शासनाचा, आणि प्रवचन करू लागला. तर मग सगळे लोक पाय पडले. मी काय पाय नाही पडलो. ते म्हणले साहेब म्हणून नाही पण महाराज म्हणून पाय पडा. मी म्हणलं तुमची चांगलं पाप, दुसरा शब्द वापरला पण नाही कीर्तनात. हो, तुमचं लय जन्माचं पाप उतू आलंय म्हणून तुम्ही त्याच्या चपला सगट पडा. मी त्याच्या कपाळाला तर नाही डोकं लाईत, कारण त्या भडव्याच्या गळ्यात माळच नव्हती. असं साहेब, त्याला काय करायचं आपल्याला? अरे तू ज्ञानोबरायचं चिंतन करायला लोकांना चांगलं म्हणा, तुला माळ नाही सोमळ्या आणि त्याच्या पाया पडता होय तुम्ही. विठाला विठाला विठाला. तेव्हा संप्रदायाचे नियम न सांभाळता परमार्थ करणाऱ्याला जर मानित असताल तर पोपट काय वाईट आहे? पोपट माहिती आहे तुम्हाला? आर्घ्य नावाच्या काडीनं जर मदानं पोपटाची जीभ घासली तर पोपटानं मालकानं पोपटाला धुन केलं की राम राम म्हणते. पोपट पण राम राम म्हणते, भजन म्हणते. पण पिंजऱ्यातून सुटला की सोयाबीनवर चाळ्या हाणते. मग अशा माळ नसणाऱ्या भंगिऱ्याच्या पाया पडणं म्हणजे आळ्या खाणाऱ्या पोपटाच्या पाया पडणं. विठाला विठाला तुम्हाला एक सोपा सिद्धांत सांगतो. आवडंबरीच्या स्टेजवर एक व्यक्ती नृत्य करीत होती. त्या जागेला आवडंबरीची जागा म्हणतात. त्याला वेगळं नाव आहे पण घेत नाही ते आताच प्रचलित नाव. पायात घुंगर गिंगर आणि नृत्य करायचे. आता नृत्य करताना पदर कुठं गेलाय त्याचा काही संबंध असतो का? काही नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कपाळाच्या पुढे 2 इंच पदर घेतला आणि अर्धा किलो सोनं घातलं. परिती सवासीन कशी म्हणता येईल ती सुवासीन? तिला नाही म्हणता येणार. बाई तू रात्री आवडंबरीच्या स्टेजवर नृत्य केलंस माय, त्यावेळेला पदराची काळजी केली नाही. आता कपाळाच्या पुढं नाक झाकूस तर पदर घेतलाय, पण आता सुवासीन म्हणता येत नाही. आता जरी झाले वेसेचे लावण्य, आता जरी झाले वेसेचे लावण्य, तरी ते प्रवासीला नमनारे, तरी ते प्रवासीला नमनारे.
वेशेचे लावण्य तरी ते सवाशिन म्हणू नये. ते मोबाईल टाकान देऊन ते ना खेळत आहेत ते तिकडं. तुम्हीच बसा तिकडं. असते असता हे कसं आहे, संसारात वळिंबा असतोच माणसाचा. हो ना, असतोच ते. जाय माय आता खेळ मोबाईल बाबा संग. विठाला विठाला हे वळिंबा नाही झाल्यावर बी करमत नाही. लागतून वळिंबा याच्या शो करमतच नाही ते. विठाला विठाला बांगडी हातातली पडली. सुपेकर महाराज म्हणायचे, सती न देखे आग्न. हो, आपल्याकडे साहेबराव महाराज सोनोटीकर येत होते. खूप दिवसापूर्वी कीर्तन ऐकलं तर त्यांचं. ते म्हणायचे, सती जाणाऱ्या बाईचं आधी शरीर जळत होतं, मग कपडा जळत होता. कारण सतीचं शरीर अग्नी पाहत नव्हता. सती न देखे आग्न. जशाला तशा त्या बांगड्या शाबीतला शाबीत, नाही तर अशा तर इतळून जात्यात सतीच्या. इकडे एक ढवळेवीर नावाचं गाव आहे खानदेशमध्ये. ढवळेवीर गावाचं नाव आहे. तिथे एक रुक्मिणी नावाची स्त्री होऊन गेली, साध्वी माऊली. गळ्यामध्ये माळ होती. अख्खं जीवन ज्ञानेश्वरीत घातलं. अख्खं जीवन ज्ञानेश्वरी. सकाळी उठल्याच्या नंतर स्नान आटपलं की ज्ञानेश्वरी. काय बाकीचा काय विषय नव्हता. मायबापाला सांगितलं एकदा भाकर द्यायचा, बाकी काही नाही. कपड्याला एकदा साडी घेतली की 2-2 वर्ष फाटत नव्हती. घराच्या बाहेरच नाही, फक्त मंदिरात दर्शन आणि त्या रूम मध्ये ज्ञानेश्वरी. ती माऊल्या जात राहिली. अंत्यविधी झाल्याच्या नंतर गळ्यातली तुळशीची माळ दोऱ्या सगट निघली. सावडायला गेल्यावर आज त्या माळीची समाधी आहे. समाधी समाधी. एका निष्ठावंत वारकऱ्याला एका जाईबाई नावाच्या स्त्रीनं भाकरी घातल्या. जाईबाई नावाची स्त्री आपल्या परभणी जिल्ह्यातली बाई होती. हळदीचा डाग होता नुसता अंगाला, हळदीचा डाग. सासरी बाशिंग लावून गेली आणि तिथं गेल्या गेल्या नवऱ्यानं सांगितलं, मला तू पसंत नाही, सोकण्या संग मोराळ्या संग वापस. तितका डाग, नुसता हळदीचा डाग. ती बाई मृत्यू पावल्याच्या नंतर गळ्यातली काळी पोत जशाला तशी दोऱ्या सगट सापडली. पतिव्रता स्त्री. मारुतीच्या मंदिरात त्या माऊलीची समाधी. मारुतीच्या मंदिरात. वागण्याला किंमत असते, देखाव्याला नाही. वागणं वागणं महत्वाचं आहे. हातातल्या जशाला तशा बांगड्या. भगवान शिवशंकराच्या पिंडीवर बांगडी खनखन वाजली. म्हणजे पार्वती आई साहेबाला चुडेदान केलं. मेल्यावर मेल्यावर काय बाई असेल, ग्रंथात वाचा त्या बाईचं नाव. पारायण लय बऱ्या करतात तुम्ही, पण तुमचे पारायण असेच मोठ्या मळणी यंत्रान खळ केल्यावाने. इकून टाकणं भुसकट गायब, पण काय त्या कन्या गायब. जुने खळे कसे होते, आडकाण्या राहत होत्या, मात्र राहत होतं, गोंडर बाजूला राहत होतं. आता भुसकटाचा तर पता नाही, तो गोंडराचा काय पता आहे. आजच मी पारायण केलं हो, गुतच घेतलं होतं सोमळ्यात करायला. तुला महादेवानं पत्रच पाठवलं कर म्हणून, बोटच फिरवायला. पारायण करता करता कोण आलंय पाय पडायला पाहलाय. तुझ्या डोळ्यात चांगल्या चांगल्या पालीचे नख जातील सोमळ्या. विठाला विठाला एकदम त्याची चौकट म्हणजे धारवाड काटा. धारवाड काटा. जीनच्या पॅन्टीवाल्याला धारवाड काटा नाही कळायचा. मलाही कळत नव्हतं, पण वाचवायचा नाद आहे. 2 पारड्यात 2 पानं टाकायचे, वहीचे सारखे पानं, आणि एका पानावर पेनची रेघ मारायची. पेनची रेघ ज्या पानावर मारली ते पारड खाली जाते. म्हणजे पेनीची रेघ सुद्धा सहन होत नाही ज्या काट्याला. असा धारवाड काटा देवाचा आहे.
येथे नाही खोटा चालत परिहार नाही खोटा चालत जानसी अंतर पांडुरंगा काय पुरावा येथे नाही खोटा चालत परिहार जानसी अंतर पांडुरंगा जानसी अंतर पांडुरंगा त्याला कळतंय ना घरी बैलाला का वैरण टाकायचं नाही का गाईला बकीट भर पाणी पाजायचं नाही आणि पंढरपुरातल्या गाईला 5 रुपयाची पेंडी तिला काय म्हणते ज्याची पेंडी विकत घेतली का त्याचीच गाय असती ज्यानं पेंडी विकली का गाय त्याचीच असती आणि गाय शिकिलेली असती ती फक्त चिपाट तोंडात धरी ती पान खात नाही कारण हे हंतईन तिला खाल्ल्यावर हो ते तोंडावर हंतय ते नुसतं तोंडात पान धर आणि मग यान पैसे देऊन गायीच्या पाया पडन पुढे गेलं की ती पेंडी पुन्हा या गांजात एखाद्या गांजात आणि पुन्हा म्हणतो मी पंढरपुरात गायीला वैरण टाकली तुला इतका हानी नियम सुंबळ्या हलकाटा तू येडा समजायला का चंद्रभागेला तिच्या गोळ्या संपल्यात का चंद्रभागेच्या सगळ्या तीर्थाची मालकीन येती आणि तिला जाऊन फसवायला होय सुंबळ्या तू विठाला विठाला वात्रट माणसं असतात शेण खाऊ काही कळत नसतं त्यांना असो योग असा आला भगवान शिवजी प्रगट झाले एकटे शिवजी नाही प्रगट झाले आईसाहेब प्रगट झाल्या गिरिजा माता पार्वती आईसाहेब प्रगट झाल्या दंडवत घातला लोटांगण घातलं प्रसन्न आहे तुझ्यावर काय देऊ हुशार होता तो हुशार होता एखादा म्हणला असता 200-300 एकर जमीन द्या 10-5 मुंबईला बंगले द्या संभाजीनगरला द्या जिंतूरला द्या परभणीला द्या प्रत्येक बंगल्यात एक लुगडं द्या म्हणजे बाई बी द्या म्हणला असता ना एखादा येडपट असता तर पण ते सात्विक माणूस होता देवाला विचारलं देवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात काय माग म्हणालात हे कशामुळे प्रसन्न झालास तू निष्ठेनं मला चिताभस्म अर्पण करतोस म्हणून मी प्रसन्न झालो पण ऐकन देवा आज नियम मोडत होता ना आज नियम राहत नव्हता आज नियम मोडणार होता मग आजचा नियम कोणी पूर्ण केलाय बांगडी दिसत होती खाली तर उभ्या असलेल्या गिरिजा मातेच्या डोळ्यातून टप 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 पाण्याचे थेंब त्या बांगडीवर पडते आणि जगत प्रभू विश्वंभर भगवान शिवजींना सांगितलं मालक हिच्यामुळं आजचा नियम पूर्ण झालाय याची बायको याला परत करा आणि ती जशाच तशी परत केली इथपर्यंत ठीक आहे पण आता आहे का ती बाई आता आहे का नाही तिला कालांतरानं का होत नाही पण एके दिवशी जावा लागलं आणि तिच्या त्या पार्थिवाची विल्हेवाट भगवान शिवजीच्या अंगावर नाही ती मशानातच करावं लक्ष येला ठावस मशानीता लक्ष येला ठावस मशानीता हो मशानीता लक्ष येला
किती अधिकारी माऊली असेल, पण नाही थांबता आलं घरी. लक्ष्यला ठाव स्मशानीचा. एक वारकरी संप्रदायामध्ये पुन्हा एक उदाहरण सांगतो. मग एवढी मोठी शबराची पत्नी, तिला जावं लागतंय. आदरणीय वैकुंठवासी गंगा भागीरथी गंगूमाय गेल्या, हे आपल्याला मान्य करावं लागेल. केवढी मोठी बाई ती शबराची पत्नी. वारकरी संप्रदायाने एका बाईची दखल घेतली. बाई तशी अधिकारीच होती. आळंदीतल्या मालकांनी तिच्या बाबतीत गोडस गायला. फार वाणी खर्च केली. तिचं नाव होतं मदालसा. मदालसा. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा. कर्म कटकाचा कुर्मी कीटकाचा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाण. वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. कोणाला उपदेश करू लागली माहितीये का? ईदभर पोरग 40 दिवसाचं. ईदभर हो 40 दिवसाचं पोरग म्हणजे कसं असेल कल्पना करा. फक्त 40 दिवसाचं पोरग. आणि पाळण्याची दोरी वडता वडता रे दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. पाळण्यात वडता वडता ती उपदेश करायची. फार उपदेश. माशिया मोहळे रे रचियेला कंदू. कांदा करतय मवळाचा मासा. ते माशा मवळाच्या लांबून मध आणत्यातून त्या साठवून ठेवत्यात. आपण सुद्धा कमी सासवायलोत का? मी पण. तुमचं कशाला इचकायचं? मला पण वाटतं आता इतकी जमीन वाढली, अजून पलीकडची व्हाच, पुन्हा काढून घालायचं काम पडून, वलांड्या खालची नसावा, शेजाऱ्यानं चिकावा. तुमच्या मनातलं मी बी बोलतो ना. मला पण वाटतं, मी पण संसारिक आहे. मला पण नाही, भगवान शिवजीच्या कृपेने फकरू महाराज चांगलं आहे. तुम्ही बघायले ना रोज बी, काय ताण नाही. आता एकच इच्छा आहे, ते गाईचं काम मोठं व्हावं. विठ्ठला विठ्ठला. मदत छे ना, मदत छे ना. घराच्या पुढं दगड रवीन. वर्षा 1.5 वर्षाला पुन्हा त्याच्या खेटून वाटा बांधीन. पुन्हा त्याच्या पलीकडून नळाचा खडा करीन. त्या नळाच्या खाट्यात बी दगड लाईन. तिथं पुन्हा शेपुडीची खुटी ठोकीन. आणि पुन्हा त्याच्या पुढून दगड टेकीन. तुही समाधीच बांधणं तिथं, म्हणजे लोक तिकून तरी वागतील. तुही तिथंच समाधी होती कायमची. इतका स्वार्थ माणसाला, इतका इतका इतका.
माणसं असे माणसात फिरले म्हणजे जसे तळ्यातले बगळे असे चमकत येत, वागायला गिधाडापेक्षा हलकट वागत येत. अशी काही विचित्र माणसं असते. सोपे आहेत का माणसं? हे मदच आहे ना. इथं पत्र टाक, मसन वाट्यातले पत्र नेले एक जणांना मसडाव टाकले. हो, आणि वानरान उडी टाकली, पत्र उभं पडन मसडी तिन्ही मेल्या. मसन वाट्यातले आणले ना, आणलं ते किती इंगलो कापले. संडासच्या निमतान गेलं, इंगलो कापले मसन वाट्यातले इंगल. यम तसाच इंगल तू या थोत्रात हातोड्यान ठोकीन इकून मत जमा करतोय. बाईन सांगितलं पोराला, पोरा माशाच्या मवळाच्या माशावानी करू नको रे. झाडूनी आणि केनेला तया फुकटची वेधू. जाई श्री गुरु शरण देह तुझ व्यापी येले चुकवी जन्म मरण. उपदेश केला बाळाला, हे जा श्री गुरुला शरण जाय, हे जन्म मरण चुक्यो. ही मदालसा रोज म्हणतात काकड्यात लोक रोज. अजून पत्ता नाही कोणाची पोरगी होती कोणाची बायको होती, काय घेणं देणंच नाही ना आपल्याला. वट्यावर बसून दुसऱ्याचं इचकायचं, धुणे धुवाचे निरमा घरचा आणि कपडे दुसऱ्याचे कुचायचा नाद लागला लोकांना. आपलं इचकेव ना. मदालसा ही शक्रजित राजाच्या कुळातली मुलगी, फार अधिकारी स्त्री होती, अधिकारी. ही ज्या वेळेला मृत्यू पावली, हिला जिवंत करण्यासाठी भगवान शिवजीला शरण जावं लागलं. फार मोठी व्यक्ती, हातळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ याच्यामध्ये हटकेश्वर नावाची देवता भगवान शिवशंकर आणि तिथे अधिष्ठित असणारा एक व्यक्ती या शक्रजिताच्या कुळातल्या लोकांचा मित्र होता. तुम्ही आणलेल्या ग्रंथात वाचा, सापडतेली 19 एवढी अधिकारी स्त्री. पुण्याच्या बळावर मदालसा पुन्हा जिवंत झाली. पुन्हा जिवंत, पुन्हा जिवंत. काय राजा, फार मोठं चरित्र आहे ते. 4 अध्याय त्याचे स्वतंत्र, मोठं चरित्र आहे. पुराण वाचिलं पाहिजे. ही मदालसा पुन्हा पूर्ववत आली, पण कालांतराने भगवान शिवजीच्या हातात संहारकारी आहे. आणि त्या शिवजींनी सांगितलं, आता थांबता येत नाही, आता निघावं लागतंय. मग ज्या वेळेला पुनर्जीवित केलेली मदालसा, ज्या वेळेला त्या शरीरातला प्राण सुटतो, त्यावेळेला तिला पुन्हा मशानातच नेलं. लक्ष्याला ठाव स्मशान.
लक्ष याला ठाव स्मशानीचा. युद्धामध्ये एक पोरग वारलं. वारलं म्हणजे मारलं. इतक्या भीषण परिस्थितीत मारलं. त्याला कुठंच मारलं नाही, फक्त मांडी फोडी त्याची. खरं तर ते मुळात पापी नव्हतं. बऱ्यापैकी लोक संगतीनं पापी होत असतात. संगतीनं म्हणजे जेवढं जमेल तेवढं संगत नालायकांची टाळली पाहिजे. आपलं चांगलं होत असतं. कारल्याच्या यालाला ठराविक झाडच पोषक. लिंबाच्या झाडाला जर मोहळ बसलं तर खाला पोषक. पण लिंबाच्या फांदीवर जर कारल्याचा वेल गेला तर कोण्या शहाण्याबाईनं कारलं गावरान तुपात गोळा. त्याचा कडूपणा जातच नाही. वेल नाही घालायचं कशावर. चांगल्या झाडावर चांगल्या याच्यावर घातलं पाहिजे. दुर्योधना संगतीनं वाया गेला. संगतीनं. मुळात दुर्योधन एका चांगल्या बाईचं पोरग होता. अहो ती बाई साधी आहे का? त्या बाईनं पंढरपुरातल्याला शाप दिला आणि तो खरा झाला. पंढरपुरातल्या मालकाला शाप देणारी बाई. बायनं 1 कोटी बायनं बोट मोडून शाप द्या बरं, त्याचं काय होतंय? यायला भाकरी खाता यायच्या नाही, ते बोट सुचते मोडू मोडू. त्याचं काय होणार आहे? पण एकटीनं शाप द्याला. एकटीनं. तू काय मै 100 मारितोस का म्हणे? तो एकही जिथं राहणार नाही. हिचे 100 मारले, तिचे 56 कोटी मेले. 56 कोटी मेले तिचे. 56 कोटी आहे. सगळे दारू पिऊन मेले. एक फक्त वाचलं. एका भजण्याचा प्रसाद खाल्ला होता. भजन्या गुणीजनाचा नाही, भजण्याचा प्रसाद खाल्ला. तो भजन्या वारकरी होता सुदामदेव. त्याचा प्रसाद खाल्ला. अहो तिच्या शापानं देवाचं वाटोळं होतंय. त्यावर ती बाई किती अधिकारी असेल एवढाच पुरावा आहे का? आज गंगूमाई करता महिलाच सांगू सगळ्या. हो, चांगली म्हातारी होती, वारकरी म्हातारी होती. आणि वारकरी म्हाताऱ्यांचं वर्णन वक्ते बाबा पण करीत होते. वारकरी जुन्या बायका जुन्या अधिकारी होत्या. मुलगा वारला, माती करता मशानभूमीत नेलं. राख सावडायची पद्धत आहे आपल्याकडे. खरं तर त्या प्रांतात महिला राखेला जात नव्हत्या. मातीला नाही, राखाला नाही. काही भागात आज नाहीत. नाही. आम्ही परवाला गेलो त्या का राखेला बापून आम्ही, तर तिथं महिला नव्हत्या. मातीला नाही. बऱ्याच ती पद्धत असते, ज्या त्या गावाची पद्धत आहे. पण विश्वात एका बाईनं आग्रह केला, मला यायचंय म्हणे. आणि ती मुलाची राख पाहण्यासाठी ती बाई आली. खरं तर तिच्या डोळ्याला पट्टी होती. तिला राख काही दिसत नव्हती आणि पट्टी तर सोडायचीच नव्हती. त्याला पाहण्यासाठी एकदा सोडली होती जिवंतपणी. एकदा ते शरीर त्याचं वज्राचं व्हावा याच्याकरता त्याला पाहण्यासाठी एकदा पट्टी सोडली होती. पुन्हा तिनं ठरेल तर पाहायचं नव्हतं आपल्याला. पण चला बघते म्हणे मुलाची राख. अर्ध वज्र देई शरीर अग्नीनं कसं जाळलं असेल पाहावा. मशानभूमीत आल्याच्या नंतर रस्त्यानं चलत होती. कांतीप्रिया नावाची तिची दासी होती. तिचं नाव होतं कांतीप्रिया. फार हुशार दासी होती. मला वाटते एखाद्या कोटी महाराजानं पण तिची बरोबरी करू नये इतकी विद्वान होती. 1 कोटी.
गिरगावचा बाळ्या तर तिच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बी बरोबरी नाही. मी इतकी बाई विद्वान, ती ब्रह्माचं झाड उभं करीत होती. ब्रह्माचं इतकं ब्रह्मज्ञान होतं तिला. आणि म्हणून पोरग मेल्यावर तिची मालकीन रडली नाही. म्हणजे मालकिनीला इतकं ज्ञान सांगत होती, त्या ज्ञानामुळे दुःख विसरून गेली. पोटचं पोरग मेल्यावर ज्ञानी किती असेल कल्पना करा. अशी बाई, तिचं नाव होतं कांतीप्रिया. महाभारतामध्ये बऱ्यापैकी स्त्रिया सात्विक होत्या. जे मेलय का त्याची बायको सुद्धा सात्विक होती. दुर्योधनाची बायको सुद्धा. नाव सांगता येईल तिचं? किती भागवत ऐकली. सात्विक पत्नी होती भानुप्रिया, भानुमती, भानुप्रिया. भाऊन 9 नाव तिला, पण भा नाव लावायचंच आधी. हो, भानुमती नावाची पत्नी. अहो, तिनं प्रत्यक्ष विश्वातल्या एका मुनीला प्रसन्न केलं. तो मुनीला प्रसन्न केलं. आणि कारण हा संप्रदाय मुनी प्रणित आहे, ऋषी प्रणित आहे, वेद प्रणित आहे, शास्त्र प्रणित आहे आणि पुराण प्रणित आहे. एका मुनीला प्रसन्न केलं. मला अपत्य पाहिजे म्हणे, अपत्य पाहिजे. त्या महात्म्याने तेलाची वाटी दिली आणि ह्या तेलाच्या वाटीतलं सगळं तेल तुझ्या मालकाच्या अंगाला सूर्य मावळल्यावर लाव. तुझ्या मालकाच्या शरीरात तेज प्राप्त होईल आणि त्यापासून तुला प्राप्ती होईल. बाई किती विद्वान असेल, पण नवरा भंगिऱ्या. शेजाऱ्याचं पेरू लागला आणि घरचं पेरायच्या टायमाला ओल वाळली. मग बायको जोगवा मागायला फिरू लागली. लोकांचं पेरायला बैल दिले पाहिजे, पण आधी आपलं पेरायचं ना, आणि मग स्वतः जायचं त्याच्या रासने हाणायला. लोकांचं पेरलं घरची ओल वाळली तर मग आता कुठं कशी ज्वारी निघेल. मग पाप्याची माय जोगवा मागायला. हो, बैजूबाईची पलडी हातात घेतली आणि निघाली मग जोगवा मागायला. जमीन 90 एकर, नवरा भंगिऱ्या. वाटी दिली तेलाची. इतकी बाई सात्विक साधून, पण नवर हरामखोर. त्यानं अशी वाटी झोकून दिल्याबरोबर वाटी सांडली. आणि देणाऱ्यानं सांगितलं होतं, हे तेल ज्याच्या अंगावर पडल त्याच्यापासून तुला अपत्य प्राप्त होईल. पतिव्रता स्त्रीला व्याभिचाराच्या रूपात यावं लागलं. मग शेष पाताळीहून आला तो कवनाची सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमरा. द्रौपदीनं प्रश्न केला, हे तेल ज्याच्या अंगावर पडल त्याच्यापासून तुला अपत्य. काय साधूची वाणी आहे. संतांचे शब्द खोटे ठरत नसतात. एकदा निळोबारा यात्रेला चालले, कालच झाला आपला प्रश्न. निळोबारा यात्रेला चालले. अहो, संतांचे शब्द पंढरपुरातल्या मालकाला झेलावं लागते, त्याला पूर्ण करावं लागतंय. मंदिरातल्या मालकाला, विश्वंभर भगवंताला पूर्ण करावं लागते, विश्वनाथाला पूर्ण करावं लागते. निळोबारा यात्रेला जाता जाता ते रस्त्यात गाव होतं. त्या गावातली माणसं त्या मुक्कामाला निळोबा भंदास महाराज समाज, भंदास महाराज सहज शब्द गेला. पण निळोबारायचं जरी नाव घेतलं तर वावगं नाही ना. सगळ्या तुक्याचं थोडंच घेतलं, इकडच्या खालीपणाचं. निळोबारायचं घेतलंय. भानुदास महाराज होतं. कधी कधी वेळ संपला ना, वारीला जायची इतकी सोय, इतकी सोय, पण निघताना पाय पडायचे आणि घरातल्या लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं. तर सहज भानुदास महाराज म्हणले, बरं मी वारीला जातो, तुम्हाला येणं होत नाही, तुम्ही मला प्रसन्नपणानं वाट लाग जाणं. काय वाट लावा म्हणे महाराज, आमच्या घरात लेकरू खेळत नाही हो. एवढी काय अडचण म्हणले. होईन ना, इतकंच म्हणले ना, होईन ना म्हणले. गेले पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यावर पंढरपुरातला मालक भानुदास महाराजाकडे पाहत नव्हता. भानुदास महाराजाकडे पाहत नव्हता, सेना महाराजाकडे पाहत नव्हता.
नावी समाजाचे होते शेना महाराज, दाढी कटिंग करणारा महात्मा, पण पंढरपुरातला मालक शेना महाराज पाया पडायला गेले की मान खाली वाकत होती. इतकं पुण्य होतं म्हणजे देव सुद्धा डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हत्या लोकांकडे. भंदास महाराज मंदिरात आले की प्रभू पाहत होते, नुसतं टक 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 पाहिलं. भंदास महाराजांनी विचार केला, काय असेल होय, कुस काय असेल. तर ते लावून निघलं बरं का, याच्याहून सांगतोय. असते बोलता बोलता धुता धुता मळण, बोलता बोलता कळ, जुनी मन होती ना ती. उकंडे उकरल्यापेक्षा चांगलं उकरलं पाहिजे पुराण. पुराण उकरलं की लोकांचा फायदा होतो. काय म्हणे प्रभू, अहो काय म्हणे, त्याच्या कुळात इथून पुढं 7 जन्म अपत्य नव्हतं आणि तुम्ही म्हणले होईल ना. तुमचा शब्द कसा खोटा करायचा. ही मोठाली लोक स्वतःच्या पुण्याचा साठा संपवायचे आणि पुढच्याचा उद्धार करीत होते. हो, वही वाचिली आपण काल. दुसऱ्याला आशीर्वाद देण्यासाठी पुण्य लागते बरं, आणि तो आशीर्वाद पूर्णत्वाला जायचा असेल तर स्वतःचं पुण्य संपत आहे. दिलीचा लेवाचा जय मागिल्या तपाचा, जय मागिल्या तपाचा, जय मागिल्या तपाचा. दिली चाली वाचा आणि शय मागिल्या तपाचा. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. हे तोंडातून पडलेले शब्द पूर्णत्वाला येण्यासाठी मागच्या तपश्चर्याचा क्षय होत असतो. ज्वारीतली पोत्यातली ज्वारी दुसऱ्याला द्यायला कमी होणार का नाही. शिवलेल्या पोत्यातलं टोपलं भर काढ्या डबल शिवायचं म्हणल्यावर मुरगाळूनच शिवणं ना. आणि शिवायचं कशाला, कोणी घेऊन म्हणून शिवायचं तर मुंगाच बांधान. मग टाचलेलं पोत मुंग्यावर येतंय आणि मुंग्यातलं पोत चुंगड्यावर येतंय. चुंगड म्हणजे अर्ध. मग संपलीक नाही ज्वारी, पुण्य संपत असतो. मग साधूचं पुण्य जिच्या आदराने संपत आहे, ती बाई किती आदरयुक्त असेल. भानुमती नावाची स्त्री, सासू होती कुंती. कांतीप्रिया नावाची दासी राजाच्या पत्नीच्या दंडाला धरून मशानभूमीकडे जात होती. हंसासारख्या चालत होत्या दोघी जणी, हंसासारख्या. मशानात पोचल्या. काय लोक असतील दुर्योधनाच्या राखेला, काय लोक असतील. दुर्योधन म्हणजे भारत देशाच्या राजाचं पोरग. हो, आणि तो राजा असा 5 वर्षापुरता नव्हता. ह्या 5 वर्षात राजान पुढच्या वर्षी तंगड मोड खुर्चीच. हो, मग रिबीन कापायच्या पण कामी नाही. असा राजा होता का तो. काय राजा हे खजिन्या. राहू दे राहू दे राहू, त्याला एरीचं ऐकू येत नाही. लेकरू येते त्याच्या एवढा होतो. मी बी तवा घराचं गोऱ्याची शेपूट बांधित होतो. मी का साधा होतो का तो, इतका नव्हतो खोडील म्हणा. गावातले आहेत मला पाहिलेले. लहानपणी असतात माणूस काय त्याला. काही काही एक बाई म्हणली, महाराज आमचे पोरं लय छान येत. आणि त्याच्या घरी गेलो तर माझ्या बुटाला सुतळी बांधली, हौदातलं पाणी शेंदू लागलं. म्हणलं हेच का तुमचं पोरग. हो म्हणले, काय नाही आज पाणी काढायला. म्हणलं तांबे कुठे ठेवलेत. बुटाला दोरी बांधली ना हौदातून पाणी शेंदू लागलं. ती बाई म्हणली मो पोरग लय चांगलं आहे. म्हणलं बरं आहे, चांगलं आहे. ह्या बुटातलं पाणी महाराजाला पाजून म्हणजे बरं आहे. आता असते लहानपणी लेकरायचं काय अज्ञानपण असतं, ते चलत राहते. काय सांगू लागलो, काय लोक असतील देवबाप्पा, कोण कोण लोक असतील याचा विचार करा.
लोक तर काय जात असतील कोणाच्या बी काय विषय, पण कोण जातंय याला महत्व आहे. कोण जाते याला महत्व आहे. एखाद्या कार्यक्रमात एखादा व्यक्ती आला की त्याचं वजन वेगळंच असतं. वजन असतं त्याचं वजन. बाबा त्या लग्नाला फलाने आलते, बापरे त्या कार्यक्रमाला ते होते बापा, असं एक वजन असतं. वजन असतं. तर ही राख सावडायला जगाचा पाप होता, जगाची मालकी नव्हती. ब्रह्मांड नायकानं सांगितलं, रमा, रमा म्हणजे लक्ष्मी, हे लक्ष्मी जी आत्याबाईच्या जवळ जाय. कारण भगवंताची आत्या कुंती होती आणि कुंतीची ही जाऊ होती, म्हणून देव आत्याच्या जावाला सुद्धा आत्या म्हणत होता. जाय आत्याच्या जवळ. शेवटचा पुरावा आहे. जवळ गेले, बसले ते. आल्याबरोबर हातात वस्त्र होतं. वस्त्र होतं. एक लक्षात ठेवा, जुन्या माणसांना माहीत असेल, आपल्या घराण्यातल्या मावल्या पाहुण्याची इथं जाताना हातात रुमाल घेऊन जात होत्या. धुडका असायचा हातात, एक रुमाल काहीतरी असायचं. तसं जात नव्हत्या जुन्या बायका. हाताच्या जात्यात ना, ती अशी धोपटी घेऊन, अशी बगलातली, तिला काय शबनम का काय म्हणते, पर्स शबनम काय असते ते कपडा होता जवळ. बायकांपाशी एक विशिष्ट प्रकारचा कपडा असतो. त्या कपड्याला अंचूक नाव आहे. अंचूक. अंचूक. हे अंचूक नावाच्या कपड्यामध्ये कर्णाच्या बायकोनं खापर बांधलेलं होतं. तिचं नाव होतं वृषाली. हो, मेळ लागत नाही अजून. अंचूक कशाला म्हणते पत्ता नाही. दम नाही सप्त्याला. आमच्या इथं असा सप्ताह झाला. हो, तू तिकडच होता जंगलाईनं. काय सप्ताह झाला ते इथलं, ते काय लायकी. आमच्या इथं आमके बाबा येते, तू काय लायकीचा त्याला बाबा म्हणण्याच्या. आमच्या इथं ते बाबा येते, तू नकोच म्हणू. त्या बाबाच्या संग राहिल्यावर तो बाबा जळून जाचा. तू इतका पापी आहेस. आणि काहीच कायला हे बाबा आणि ते बाबा, आणि तू काय लायकी. लय ना तू काय कायला भरतात ना. उतू आले लोक. उतू. परवाला एका भागवतात महिला नाचल्या. तर परवाला भाऊ काका भेटले आपल्याला, ते अण्णा भेटले, बालासाहेब मामा भेटले, बापू. ते एक बाई दर्शनाला आलती. काल्याचं कीर्तन होतं. एक वयस्कर जुनी माऊली, मोठ्या रुपया एवढं कुंकू लावणारी बाई. हो, बाई आली, दर्शन घेतलं आणि गावातल्या व्यक्तीला म्हणली, मी हळदीच्या अंगानं आले तेव्हापासून आपल्या गावात बाई नाचली नव्हती. मी हळदीच्या अंगानं आले त्यावेळेस पासून आपल्या गावात बाई नाचली नव्हती. आता आपल्या गावातल्या बायाला नाचायचं वळण लागलं. त्या बाईचं वाक्य आहे ना. आमच्याकडे मोबाईल नव्हता भारीचा, नाही तर मी ते घेतलं असतं टेप करून. ते गरजेचं होतं. निदान पुन्हा दुसऱ्या सुधारल्या असत्या. हो, काय विवेक असेल. त्या बाईनं बैठकीत तितका वापरलेला शब्द 5 कोटीला इकत भेटणार नाही. 5 कोटीला इकत भेटणार नाही. काय शब्द आहे ते. संप्रदायाची, आपल्या संस्कृतीची धुरा सांभाळायचं काम मावल्यांच्या हातात आहे. हो, आदर आदरयुक्त भीती. जुन्या काळातला एखादा जुना वयस्कर माणूस चालला तर जुन्या काळातली बाई ते दिसल्याबरोबर पदर सावरीत होती. म्हणजे आदरयुक्त भीती होती तिच्या अंतःकरणात. आदरयुक्त भीती होती. पुढचे लोक का मारित होते, का शिव्या देत होते, का दगड आणत होते, नाही. आदरयुक्त भीती होती. आदरयुक्त भीती. वैकुंठवासी सिद्धबेटात राहणारे बाबा जयराम बाबा. मी तर काही तिथं शिकलो नाही. मला आळंदीतल्या मालकांची, पंढरपुरातल्या मालकाची, काशीतल्या मालकाची, देहूच्या मालकाची, पैठणच्या मालकाची जराशी कृपा झाली.
सांगता आलं कीर्तन. नाही तर जयराम बाबाच्या पुढून केस वाढेल पोरग गेलं की ते अशी बट धरीत होते त्याची आणि विशिष्ट प्रकारची शिवी देत होते. कशाला आला मायबाप बुडवायला म्हणत. अशी चळ कापायची माणसं. वागत होते माणसं, कडक कडक वागायची माणसं. आदरयुक्त भीती होती माणसाच्या अंतःकरणात, आदरयुक्त. हातातला कपडा आथरीला हो मसन वाट्यात. आणि गांधारीनं लक्ष्मीला सांगितलं, बाईसाहेब याच्यावर बसा. मशानभूमीत लक्ष्मीला बोलायचा योग काय बाई अधिकारी असेल. बसा म्हणजे याच्यावर बसा बसा. सगळ्यांनी राखेला हात लावला. लक्ष्मीच्या कानात सांगितलं, बाईसाहेब मला हात लावायचा पोराच्या अस्थिला. माय होती ती माय. जिथं दुर्योधन जाळला तिथं गांधारी पोचली. मांडी घालून बसली. खळा खळा डोळ्याला पाणी आलं. इतकं वात्सल्य जाग झालं पोरासाठी. आणि हृदयाला फुटलेल्या पाझराने राख ओलसर झाली. राख ओलसर झाली. माय होती माय. माय होती. सुपेकर महाराजांचा पुन्हा एक सिद्धांत ऐकला. माय जळत असताना पोरान येडे घातले पाच येडे घातले. आणि माईला विचारलं, माय गेली सोडून. तुझ्या खुशीतून माझा जन्म झालाय ग. ह्या तिला इतकं पाप केलं नाही. जाता जाता एकदा दर्शन दिन. जळत्या चितेतून हात बाहेर आला. पोराच्या हातात हात दिला आणि माईनं जळता जळता शेवटचं दर्शन दिलं. ती जगात माय 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 माय. तेवढं प्रेम नाही करू शकत कोणी, करू शकत नाही. मोठ्या माणसाचं वाक्य आहे, पाणी पाजणारा मुलगा अंगात शर्ट नसते, बनेल नसती. गाडग्याला छिद्र करून भोवताल पाणी टाकते पेटल्यावर. तर जळताना तिचा अंतकरण अग्नीला सांगते, वैशानरो भडाग्निस्ततो यत मम सूते शुकाया दग्धाम नैवम वैशानरे स्थिस्तापाय. जाबालींचं वाक्य. हे अग्नी नारायणा, हे भडाग्नी नावाच्या अग्नी नारायणा, माझं शरीर तू लाकडासारखं गवतासारखं जाळलंस प्रेत आहे. पण मला आर्द्रता देणारं पाणी देणारं पोरग सात्विक आहे. त्याचं शरीर कोमल आहे. तुझ्या अग्नीचे चटके त्याला लागू देऊ नकोस. जळता जळता माय अग्नीला प्रेतातून म्हणते. ती फक्त मायच म्हणू शकते, नाही म्हणू शकत कोणी. ओल्ली झाली जागा ती ओल्ली. ती आर्द्रता होती, ते प्रेम होतं, तो भाव होता. तुम्ही 2-3 वर्ष शेलूल होते. आटपला अण्णाला माहिती आहे. फेटाबा घेतला की मी निघत असतो. पण ज्या वेळेला पत्नीला हात लावायचा नसतो स्वयंपाकाला, त्या दिवशी धडपड करणाऱ्या बाईला वाटतंय जाताला इतकं इतकं खाऊन जा. एवढं एवढं यानं खाऊन कीर्तनाला जावा. ती तळमळ फक्त माय करते. बायको प्रेम करत नाही असा विषय नाही, करते. पण आपला दबाव असतो, हे मला नाही जेवायचं ग. शांत. माईल नाहीत म्हणू शकत आपण. कडे मी लवकर उठले होते. जाणं एवढं एवढं खाऊन हिम्मत होत नाही तशी जायची. हिम्मत होत नाही, हिम्मत होत नाही. कारण ते मिळू शकणार नाही. पुन्हा प्रेम मिळू शकणार नाही. जगात खूप प्रेम करणारी लोक असतील नाना, पण श्रद्धेला हात फिरवणारी जी ज्या दिवशी पेटवली त्याच दिवशी तो प्रेमाचा हात संपला. पुन्हा आता तो हात नाही सापडणार.
तो हातच होता. पुन्हा नाही सापडू शकत ते. इतकी घरातल्या ज्येष्ठ लोकांची माया असती आपल्यावर, इतकं प्रेम असतं आपल्यावर. ओली झाली राख, ओली झाली, ओली झाली राख. तुम्हाला एक आठवत, परवाला आपल्याला पावडेवाडीला शिवाजी काका 9 महिने पोटात वाघिलेची जन्मताना दिलेल्या कळेची चाहूल असती, त्या वेदनेची चाहूल असती, ती म्हणजे माया असती. अंतःकरणाच्या ओलाव्यानं राख भिजली, इथपर्यंत आलतो. ओलसर झालेली राख अशी जमा केली. हातात राखेचा गोळा दाबून 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 त्याचा पुतळा तयार केला. आवाज दिला, कन्हैया. कृष्ण धावत आले. काय तिची देवावरी सत्ता, पतिव्रता स्त्रीवर तिची देवावर सत्ता असते. पतिव्रतेची तिची देवावरी सत्ता. मसनवाट्यात पाय पडला पंढरपुरातला मालक. मसनवाट्यात केवढा महाराजा असला तर त्याच्या मसनवाट्यात पाय पडतील का? देव पाय पडला बाईच्या मसनवाट्यात. काय काम आहे आता बाई? एक काम कर, सगळे मेलेत, 100ला 100 मेलेत. माझे पोरं पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेले. मारले नाही म्हणली बरं ती. कसं बोलता येईल? काम साधून घ्यायचं ना. आणि मारली कोणी? यानच मारली नाही म्हणली. हे माझे पोरं पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेलेत. पण एक लक्षात घे कृष्णा, दुर्योधन राखाचा तयार केला, याचा पुन्हा जिवंत कर. आता पांडवाला त्रास देणार नाही. आता धर्माचे बुट सांभाळीन, धर्माच्या चपला सांभाळीन.